पिता पुत्र पवित्र आत्मा को स्तुति हो। आज का दिन हमें फिर से परमेश्वर के सन्निधि में ये सूम के जरिए आने के लिए परमेश्वर कृपा दिया, उसके लिए हमें तैयार किया। इसके लिए हम धन्यवाद करेंगे। परमेश्वर महान परमेश्वर, नहीं छोड़ने वाला परमेश्वर, सर्वशक्तिमान परमेश्वर हमारे पास है। हालेलुया। इसके लिए हम धन्यवाद करें। हम चिंता कर रहा था परमेश्वर का प्रतिनिधि के बारे में, हम चिंता कर रहा था। भूमि में हम रहने का समय, जो कोई परमेश्वर के द्वारा, യേശു പ്രഭു के द्वारा ഉദ്ധാർ പായാ है, ആരെല്ലാം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിൽ കൂടി രക്ഷ പ്രാപിച്ചിട്ടുണ്ടോ, ആ രക്ഷകനെ, യേശുവിനെ രക്ഷകനും നാഥനുമായി സ്വീകരിച്ചിട്ടുണ്ടോ, ആ വ്യക്തിക്ക് ഭൂമിയിൽ എന്താണ്, ആ വ്യക്തി ഭൂമിയിൽ ആരാണെന്നാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. ഹല്ലേലൂയ. രക്ഷിക്കപ്പെട്ട, യേശു ക്രിസ്തുവിൽ കൂടി വീണ്ടെടുക്കപ്പെട്ട, രക്ഷിക്കപ്പെട്ട, യേശുവിനെ രക്ഷകനും നാഥനുമായി സ്വീകരിച്ച് സ്നാനപ്പെട്ട് കർത്താവിനോട് ചേരുവാൻ സ്നാനപ്പെട്ട് നിൽക്കുന്ന ഓരോ വ്യക്തിയും ദൈവത്തിൻ്റെ സന്നിധിയിൽ സ്ഥാനാപതികളാണ്. ക്രിസ്തുവിൽ നമ്മൾ സ്ഥാനാപതികളാണ്. ക്രിസ്തുവിന് വേണ്ടി നിൽക്കുന്നവരാണ്, ക്രിസ്തുവിൻ്റെ സ്ഥാനത്ത് നിൽക്കുന്നവരാണ്. ഹല്ലേലൂയ. क्रिस्तु के जगह में खड़ा रहने वाला है। क्रिस्तु जैसा खड़ा रहेगा वैसा ही खड़ा रहने के लिए परमेश्वर हमें आज्ञा दिया है। हालेलुया। परमेश्वर हमें चुना है। हालेलुया। परमेश्वर हमें बुलाया है। हालेलुया। यही हम चिंता कर रहा था। कल हमने चिंता किया एफेसी लेखन का 6वां अध्याय में पौलुस स्थानापति होकर खड़ा है, मगर उसका हाथों में जंजीर है करके हमने सुना. ഹല്ലേലൂയ. അവൻ്റെ കൈകളിൽ വിലങ്ങുകൾ ഉണ്ടായിരുന്നു എന്ന് നമ്മൾ കണ്ടു. ഹല്ലേലൂയ. സ്ഥാനാപതിയുടെ കയ്യിൽ വിലങ്ങ്. ഹല്ലേലൂയ. അപ്പോൾ വിലങ്ങ് ധരിച്ചുകൊണ്ട് സ്ഥാനാപതി പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. ദൈവമേ, നമ്മളോട് പ്രാർത്ഥന ആവശ്യപ്പെടുകയാണ്. എനിക്ക് വേണ്ടി നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിപ്പീൻ. എന്തിന്? പ്രാഗൽഭ്യത്തോടെ, ഈ ചങ്ങല ധരിച്ചുകൊണ്ട് പ്രാഗൽഭ്യത്തോടെ എൻ്റെ കർത്താവിന് വേണ്ടി സംസാരിക്കുവാൻ, എൻ്റെ നാവിന്മേൽ ശക്തി പകരുന്നതിന് വേണ്ടി നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കണം എന്ന് പറയുകയാണ്. ഹല്ലേലൂയ. जंजीरें हाथ में रखकर वो प्रार्थना मांग रहा है पौलुस लिहा, क्योंकि क्यों प्रार्थना मांगने का, मुझे जंजीर से निकालने के लिए प्रार्थना करो करके नहीं, जंजीर पहन कर भी परमेश्वर का प्रतिनिधि बनकर खड़ा रहकर परमेश्वर का, यीशु प्रभु का बारे में दुनिया को बताने के लिए मरने तक कारागृह में पड़ा रहेगा तो भी, जंजीर बांध कर खड़ा रहेगा तो भी, प्रागल्भ्य से यीशु प्रभु के बारे में प्रीचिंग करने के लिए, कृपा मिलने के लिए वो प्रार्थना कर रहा है. हालेलुया. स्तोत्रम स्तोत्रम. धन्यवाद प्रभु. हमें मालूम है यीशु अपना प्रभु अपना हीरो था ये भूमि में. हालेलुया. हालेलुया. यीशु के बाद आया हुआ एक ही हीरो है, वो पौलुस लिखा था. हालेलुया. तो बाकी सब शिष्यों से बढ़कर ये यीशु के लिए बहुत कुछ किया हुआ व्यक्ति है. हालेलुയ. എല്ലാവരെക്കാൾ കൂടുതൽ കർത്താവിന് വേണ്ടി, സുവിശേഷത്തിന് വേണ്ടി ഓടി ഓടി നടന്ന് സകല രാജ്യങ്ങളിലും പോയി കർത്താവിനെ സുവിശേഷിച്ച ഒരു വ്യക്തിയാണ് പൗലോസ് ലീഹ. ഹല്ലേലൂയ. കഷ്ടങ്ങളുടെ നടുവിലും പ്രശ്നങ്ങളുടെ നടുവിലും कितना भी प्रभु को ऊंचा उठा सकते हैं वो किया हुआ व्यक्ति. हमें कष्ट आने का समय हम कितना परमेश्वर का नाम को ऊंचा करते हैं. हमें कष्ट आने का समय, पौलुस लिहा के बारे में हम चिंता करेगा तो वो थोड़ा दिन के पहले उनका हाथों में सांप आकर पकड़ लिया. अभी जंजीर है उनके हाथ में. थोड़ा दिन पहले कारागृह में था. परमेश्वर का प्रतिनिधि बनकर जीने का समय बहुत कुछ कष्ट इस दुनिया में हमें सहन करना पड़ेगा. हालेलुया.
हालेलुया। मगर सभी चीज सांप आई उनका हाथ में एकदम सांप लग गया तो वो एकदम से जोर से हाथ हिलाकर उसको फेंक दिया। हालेलुया। तो परमेश्वर में हम शक्ति से जी रहा है. യേശുവിൽ നമുക്ക് ഉറച്ച വിശ്വാസത്തോട് നാം ജീവിക്കുന്നുവെങ്കിൽ നമുക്ക് വരുന്ന പ്രതിസന്ധികളെ കുടഞ്ഞു കളയുവാനിടയായി തീരും. ഹല്ലേലൂയ. നമുക്ക് വരുന്ന പ്രതിസന്ധികളെ അത് എന്തു തന്നെയായിരുന്നാലും കുടഞ്ഞു കളയുവാനുള്ള കൃപ തരുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. हालेलुया. इसके लिए पौलुस स्लीहा के समान हमें हमारा प्रतिसंधि को एकदम निकाल देने के लिए, हिलाकर फेंक देने के लिए हम शक्तिशाली बनने का. हालेलुया. प्रश्नों के बीच में परमेश्वर का सेवा करने के लिए हम तैयार है क्या? अभी आज के बाद प्रश्न बढ़ते आएगा, प्रश्न बढ़ते आएगा प्रभु का बच्चे लोगों को. प्रश्नों के बीच में हमें प्रभु का सेवकाई करने का है. हालेलुया. वो उस टाइम पौलुस लिया के समय में भी प्रश्न था, जो यिर्मयाह के समय में भी, यशायाह के समय में भी प्रभु का वचन जिधर दोहराते हैं उधर प्रश्न निकल आता है. हालेलुया. क्योंकि वो प्रश्नों के बीच में जय देने वाला एक प्रभु हमारे साथ है. हालेलुया. पहले पत्रोस का 3 अध्याय का 17 हम पढ़ेंगे. इधर ऐसा लिखा है, उंड उयरत्तिल निन्नुल्ल ज्ञानमो, सॉरी पहले पत्रोस 3 अध्याय का 17वें वचन में ऐसा लिखा है, നിങ്ങൾ കഷ്ടം സഹിക്കണമെന്ന് ദൈവഹിതമെങ്കിൽ തിന്മ ചെയ്തിട്ടല്ല നന്മ ചെയ്തിട്ട് സഹിക്കുന്നത് ഏറ്റവും നന്ന്. हालेलुया. कष्ट सहन करने का है तो कभी कष्ट सहन करने का, गलत करने के बाद नहीं, अच्छा कर कर जीने का समय तुम्हें कष्ट देने के लिए बहुत लोग इस दुनिया में निकल कर आएगा. हालेलुया. अच्छा बोलने वाला को, अच्छा करने वाला को गलत करके बोलने के लिए बहुत लोग निकल कर आएगा. मगर प्रभु का वचन बोल रहे, तुम कष्ट सहन करेगा तो करने का है करके परमेश्वर का हृदय तो तुम बुराई कर कर नहीं, बुराई करने के बाद कष्ट अनुभव तो होना ही है, वो तो अपना हक है. मगर अच्छा करने के बाद हमारा जीवन में बुराई आएगा तो वो परमेश्वर देखेगा. हालेलुया. जरा पढ़िए 17 पत्रोस का, पहले पत्रोस 3 अध्याय का 17. क्योंकि यदि परमेश्वर की यहाँ यह इच्छा हो कि तुम भलाई करने के कारण दुख उठाओगे तो यह बुराई करने के कारण दुख उठाने से उत्तम है. हालेलुया. बुराई करने के बाद दुख उठाने से उत्तम है अच्छा करने के बाद दुख उठाना. हालेलुया. यही परमेश्वर का सिस्टम है. अब बुराई करने के बाद कष्ट उठाएगा वो तो सबको मिलेगा. हालेलुया. मगर अच्छा करने के बाद, अच्छा बोलने के बाद हमें कष्ट अनुभव करना पड़ते है तो उसके बारे में बाकी प्रभु देखेगा. हालेलुया. वो उत्तम है करके परमेश्वर बोल रहे, वही अच्छा है. परमेश्वर का बच्चे लोगों को कष्ट कभी होना मांगते, अच्छा करने के बाद कष्ट मिलना मांगते. हालेलुया. तभी वो परमेश्वर बोलेगा उत्तम. हालेलुया. उत्तम. मेरे प्रभु, मेरे बेटी अच्छा करने के बाद उसको कष्ट मिला है. हालेलुया. ये परमेश्वर बोलेगा. वो परमेश्वर के सामने परमेश्वर को खुशी देने वाला बात है. हालेलुया. हालेलुया. तो उसका 13वें वचन से पढ़ेगा तो उधर लिखा है, നിങ്ങൾ നന്മ ചെയ്യുന്നതിൽ ശുഷ്കാന്തിയുള്ളവരാകുന്നുവെങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് ദോഷം ചെയ്യുന്നവനാർ.
നീതി നിമിത്തം കഷ്ടം സഹിക്കേണ്ടി വന്നാലും നിങ്ങൾ ഭാഗ്യവാന്മാർ. देखो धार्मिक बनने के बाद कष्ट सहन करना पड़ता है, तो कष्ट सहन करना पड़ता है तो वो भाग्य है करके उधर लिखा है. पढ़िए हिंदी में. और यदि तुम भलाई करने में उत्तेजित रहो तो तुम्हारी बुराई करने वाला फिर कौन है? और यदि तुम धार्मिक के कारण दुख भी उठाओगे तो धन्य हो, पर उनको डराने से मत डरो और ना घबराए. हालेलुया. ധാർമ്മികത ജീനെ ബാധ നന്മ ചെയ്തിട്ട് നീതി ചെയ്തിട്ട് കഷ്ടം അനുഭവിച്ചാൽ നീ ഭാഗ്യമുള്ളവനാണ്. അതുകൊണ്ട് നീ ഭീഷണിയെ ഭയപ്പെടരുത്. ഹല്ലേലൂയ. കർത്താവ് പറയാണ്, ഉസ്ലിയെ തും അച്ഛാ കിയാ ना, तुम जीवन में कुछ बुराई ना किया ना, अच्छाई किया, फिर भी तुम्हारे ऊपर कष्ट नहीं तो गलत लोग बोल रहे तो तुम डरने का जरूरत नहीं. तू भाग्यवती है, तू भाग्यवान है. हालेलुया. परमेश्वर बोलते तुम डरो मत, तुम रो मत. फिर क्या लिखा है उधर? फिर लिखा है, क्रिस्तुविനെ നിങ്ങളുടെ ഹൃദയങ്ങളിൽ കർത്താവായി വിശുദ്ധീകരിപ്പീൻ. हालेलुया. तो तुम्हारा पवित्रता छोड़ना नहीं मांगते. बहुत लोग धार्मिक बनकर जीने के बाद कष्ट अनुभव करता है, मगर फिर बाद में पवित्रता छूट जाता है. प्रभु का सेवकाई बंद कर देते हैं और गलत कर देते हैं. मगर इधर परमेश्वर बोल रहे तुम कष्ट अनुभव करेगा तो तुम रोकर बैठने का नहीं, तुम रोकर बैठने का नहीं, डरना नहीं. तुम फिर क्या भीषणिയെ ഭയപ്പെടരുത്. पवित्रता बने रखने के लिए परमेश्वर बोल रहा है. हालेलुया. നമ്മുടെ വിശുദ്ധി കാത്തു സൂക്ഷിച്ചുകൊണ്ട് ജീവിക്കാൻ ദൈവം പറയുകയാണ്. ഇവിടെ പറയുകയാണ്, നമ്മൾ നന്മ ചെയ്തിട്ട് നീതി നിമിത്തം കഷ്ടം സഹിക്കേണ്ടി വന്നാലും നിങ്ങൾ ഭാഗ്യവാന്മാർ. അവരുടെ ഭീഷണിയെ ഭയപ്പെടുകയും കലങ്ങുകയും അരുത്. ദുഃഖിച്ചിരിക്കേണ്ട കാര്യമില്ല, ഭീഷണിയെ ഭയപ്പെടേണ്ട. നിങ്ങൾ വിശുദ്ധി കാത്തു സൂക്ഷിച്ചുകൊണ്ട് ജീവിക്കാൻ ശ്രമിക്കുക. ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. बहुत कुछ हमारा जीवन में आएगा. परमेश्वर के नाम से जीने के समय भला बुरा करने वाला भी बहुत रहेगा. तो इसके लिए कुछ भी रोक कर बढ़ना नहीं, प्रभु में पवित्रता बने रहकर आगे बढ़ने के लिए प्रभु बोल रहा है. उसका 15वां वचन पढ़िए. നിങ്ങളിലുള്ള പ്രത്യാശയെ കുറിച്ച് ന്യായം ചോദിക്കുന്ന ഏവനോടും സൗമ്യതയോടും ഭയഭക്തിയോടും പൂണ്ട് പ്രതിവാദം പറയുവാൻ എപ്പോഴും ഒരുങ്ങിയിരിപ്പേ. ക്രിസ്തുവിൽ നിങ്ങൾക്കുള്ള നല്ല നടപ്പിനെ ദുഷിക്കുന്നവർ നിങ്ങളെ പഴിച്ച് പറയുന്നതിൽ ലജ്ജിക്കേണ്ടതിന് നല്ല മനസാക്ഷിയുള്ളവരായിരിപ്പീൻ. हालेलुया. पढ़िए हिंदी में. पर मसीहा को प्रभु जानकर अपने अपने मन में पवित्र भक्त कोई तुमसे तुम्हारी आशा के विषय में कुछ पूछे तो उसे उत्तर देने के लिए सर्वदा तैयार रहो, पर नम्रता और भय के साथ और विवेक भी शुद्ध रखो, इसीलिए कि जिन बातों के विषय में तुम्हारी बदनामी होती है उनके विषय में वे जो तुम्हारी मसीहा इच्छा चाल चलन अच्छे चाल चलन का अपमान करते हुए लज्जित हो. हालेलुया. परमेश्वर बोल रहे तुम्हें तुम्हारा प्रत्याशा के बारे में न्याय, तुम जो प्रत्याशा रख रहे, तुम जो भक्ति में जी रहे, उसके बारे में बहुत लोग न्याय करने के लिए आएगा, बहुत लोग क्वेश्चन पूछ कर आएगा. मगर परमेश्वर बोलते हैं वो लोगों का क्वेश्चन के लिए आंसर करने के लिए नहीं, तुम क्या करने का, सौम्यता से भयभक्ति से तुम्हें उत्तर देकर
देने के लिए तुम तैयार होकर बैठने का, और यीशु में जो अच्छा चाल चलन है तुम्हारा, उसके बारे में बहुत लोग तुम्हें भला बुरा कहेगा तो भी तुम लज्जित होने का नहीं है करके उधर लिखा है। तुम अच्छा मन रखकर हाँ प्रभु में बढ़ने के लिए परमेश्वर बोल रहा है। हालेलुया, हालेलुया, स्तोत्र। फिर प्रभु बोल रहे तुम अच्छा करने के बाद तुम कष्ट अनुभव करो, തബി തും ഭാഗ്യവാൻ ബനെങ്കെ. ഹല്ലേലൂയ. നല്ലത് ചെയ്തിട്ട് കഷ്ടം അനുഭവിക്കുന്നുവെങ്കിൽ നാം ഭാഗ്യമുള്ളവരായിരിക്കും. ദൈവം പറയുന്നു, നീ എന്ത് നിന്റെ കലങ്ങി അല്ലെങ്കിൽ ദുഃഖിച്ച് ഇരിക്കേണ്ട കാര്യം, മനുഷ്യരുടെ വാക്ക് കേട്ടുകൊണ്ട് ദുഃഖിച്ചിരിക്കേണ്ട കാര്യമില്ല. ദൈവവും നമ്മളും തമ്മിലുള്ള ബന്ധത്തെ ന്യായം ചോദിക്കുവാൻ ഒരു വ്യക്തിക്കും ക്വസ്റ്റ്യൻ ചെയ്യുവാൻ അവകാശമില്ല. അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത് നിങ്ങൾക്ക് ദോഷം ചെയ്യുന്നവൻ ആർ. ഹല്ലേലൂയ. അവിടെ പറയാണ്, നിങ്ങൾ നന്മ ചെയ്യുന്നതിൽ ശുഷ്കാന്തി പൂണ്ടിരിക്കുന്നെങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് ദോഷം ചെയ്യുവാൻ ആരെയും ദൈവം അനുവദിക്കുകയില്ല. ഹല്ലേലൂയ. ദോഷം ചെയ്യുന്നവൻ ആര്? ക്വസ്റ്റ്യൻ മാർക്ക് ഇട്ടിട്ട് ആരെങ്കിലും ദോഷം ചെയ്താൽ അവനെ ദൈവം നോക്കിക്കോളും. हालेलुया, हालेलुया. उसको परमेश्वर देखेगा करके. कोई भी तुम्हारा विरुद्ध, तुम सच्चा रीति से परमेश्वर को जानकर अच्छा भलाई कर कर अच्छा जीवन पवित्रता में जीवन बिता रहे तो तुम्हारा विरुद्ध कोई भी आ नहीं सकते. आएगा तो भी बाकी परमेश्वर तुम्हारा ऊपर दोष नहीं आने के लिए परमेश्वर संभालेगा. हालेलुया. तो परमेश्वर बोलते हैं. तो इसका एग्जाम्पल हमें पौलुस लीगा के बारे में बहुत कुछ बोल सकता है. परमेश्वर पौलुस लीगा सभी प्रश्नों के बीच में प्रभु को सेवकाई किया है करके हमें मालूम है. उनको बहुत से बार जंजीरे से बांधा, सांप काटने के लिए आया, कारागृह में डाला, गरीबी में खाना नहीं है ऐसा अवस्था आया, वस्त्र नहीं है ऐसा अवस्था आया, और ठंडा पानी में बहुत हफ्तों में रहना पड़ा. ऐसा बहुत कुछ तकलीफ उठाना पड़ा. देखो इसके बीच में एक वचन मेरे को याद आ रहे. एस्तेर का पुस्तक में 6वां अध्याय का 12वीं वचन में ऐसा लिखा है, हामान, अपने को मालूम है, हामान मोर्देखाई को मार डालने के लिए और हामान राजा का बहुत नज़दीक आदमी बनने के लिए कोशिश कर जी रहा था. पूरा यहूदी लोगों को नाश करने के लिए हामान चिंता रखा था. तो मोर्देखाई करके मोर्देखाई को नाश करना बोला. मोर्देखाई एक यहूदी मनुष्य था. यहूदन बोलेगा तो स्तुतिക്കുന്നവൻ അതിൻ്റെ അർത്ഥം. हालेलुया. यहूदन स्तुति करने वाला. स्तुति करने वाला को कोई भी नाश करने के लिए सोचेगा तो खुद का नाश हो जाएगा. हालेलुया. मोर्देखाई को वो प्रार्थना मनुष्य था. वो प्रार्थना मनुष्य के बारे में हामान बहुत गलत सोचा. उसके लिए उसको फांसी दिलाने के लिए, राजा से ऑर्डर दिलाने के लिए वो बहुत कुछ करके रखा था. तो वो जरा पढ़िए 6वां अध्याय का 12वीं वचन में उधर लिखा है, മോർദെഖായി രാജാവിന്റെ വാതിക്കൽ മടങ്ങി വന്നു. ഹാമാനോ ദുഃഖിതനായി തലമുടിയും കൊണ്ട് വേഗത്തിൽ വീട്ടിലേക്ക് പോയി. തനിക്ക് സംഭവിച്ചതൊക്കെയും ഹാമാൻ ഭാര്യയായ സേരസിനോടും തന്റെ സകല സ്നേഹിതന്മാരോടും വിവരിച്ചു പറഞ്ഞു. അവന്റെ വിദ്വാൻമാരും അവന്റെ ഭാര്യ സേസരും അവനോട്, മോർദെഖായിയുടെ മുമ്പിൽ നീ വീഴുവാൻ തുടങ്ങി. അവൻ യഹൂദ വംശക്കാരനാകുന്നു എങ്കിൽ നീ അവനെ ജയിക്കയില്ല, തോറ്റു പോകുകയുള്ളൂ എന്ന് പറഞ്ഞു. आमीन. हामान का वाइफ बोल रहे,
और उसका हामान का सहभागी करने वाला लोग बोल रहे, यदि मोर्देखाई यहूदी है तो तू उसको जीतेगा नहीं. ഹല്ലേലൂയ. മോർദേഖായി യഹൂദനെങ്കിൽ നീ അവനെ ജയിക്കയില്ല എന്ന് സ്വന്തം ഭാര്യ ഹാമാനോട് പറയുകയാണ്. ഉസ്കാ खुद का वाइफ बोल रहे तू मोर्देखाई यहूदी वंश का है तो, नहीं तो परमेश्वर को स्तुति करने वाला एक व्यक्ति है तो हामान तुम उसको जीतेगा नहीं. हालेलुया. अपने को मालूम है राजा मोर्देखाई को स्थान मान सब देकर ये कर दिया, और मोर्देखाई के लिए फांसी देने के लिए एक खंबा लगा दिया था. वो खंबा में हामान को फांसी देना पड़ा. हालेलुया. तो जो स्तुति करने वाला, जो प्रार्थना करने वाला, जो परमेश्वर का बनकर जीने वाला लोगों का विरुद्ध बोलने वाला को परमेश्वर कभी छोड़ेगा नहीं. हालेलुया. स्वर्ग के लिए खड़ा रहने वाला को, वो प्रार्थना करने का समय, वो कुछ भी करने का समय, भला बुरा बोलने वाला को नीचे उसका പ്രതിഫൽ परमेश्वर देगा. हालेलुया. तो സ്വർഗത്തിന് വേണ്ടി നിൽക്കുന്നവനെ സ്തുതിക്കുന്നവനെ വീഴ്ത്തുവാൻ ആർക്കും കഴിയുകയില്ല. യഥാർത്ഥമായി ദൈവത്തിൻ്റെ മുമ്പിൽ ഉപവാസത്തോടും പ്രാർത്ഥനയോടും ജീവിക്കുന്ന ഒരു വ്യക്തിയെ വീഴ്ത്തുവാൻ ഒരു വ്യക്തിക്കും കഴിയുകയില്ല. हालेलुया. प्रभु में जीवन बिताने वाला एक व्यक्ति है तो उसको कोई भी गिरा नहीं सकते हैं. यदि परमेश्वर का इच्छा है तो वो मर जाएगा, नहीं तो वो गिर जाएगा. परमेश्वर का इच्छा नहीं है तो उसको गिरा नहीं सकेगा. हालेलुया. हालेलुയ. तो അവിടെ പറയുന്നത് ചിലപ്പോൾ അവർ കിടക്കുന്നത് എവിടെയായിരിക്കും? കാരാഗ്രഹത്തിലായിരിക്കും. പൗലോസ് കിധരെ അഭി कारागृह में है. कारागृह में है तो भी दूधों को बेचकर कारागृह को खोलेगा. हालेलुया. ऐसा परमेश्वर है हमारा परमेश्वर. हालेलुया. സ്വർഗത്തിലെ സ്ഥാനാപതിയെ വിടുവിക്കുവാൻ ദൈവം ഇറങ്ങി വരുന്ന ദൈവമാണ്. ഹല്ലേലൂയ. സ്വർഗത്തിൻ്റെ അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്തുവിൻ്റെ സ്ഥാനാപതിയായി സ്വർഗത്തിലെ പൗരന് ഇവിടെ എന്തെങ്കിലും സംഭവിച്ചാൽ ദൈവം ഇറങ്ങി വന്ന് വിടുവിക്കുന്ന ദൈവമാണ്. ഹല്ലേലൂയ. സ്വർഗത്തിലെ ദൈവത്തിൻ്റെ മക്കളായി ജീവിക്കുന്ന ഒരുവന് ഇവിടെ എന്തെങ്കിലും സംഭവിച്ചാൽ വിടുവിക്കുവാനായി ഓടി ഇറങ്ങി വരുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. ഹല്ലേലൂയ. ദാവീദിനെ വിടുവിക്കുവാൻ ഒരു ശബ്ദം കർത്താവേ വിടുവിക്കണമേ എന്ന് പറഞ്ഞപ്പോൾ एक शब्द के बीच में उत्तर कराया करके 18वीं भजन संगीता में लिखा है. परमेश्वर उत्तर कराने वाला परमेश्वर है. इसके लिए परमेश्वर के लिए खड़ा रहने वाला कोई भी गिरने के लिए परमेश्वर नहीं देगा. पहले तीमोथी पहले अध्याय का 12वीं वचन हम पढ़ेंगे. पहले तीमोथी पहले अध्याय का 12वीं वचन. എനിക്ക് ശക്തി നൽകിയ ക്രിസ്തയേശു എന്ന നമ്മുടെ കർത്താവ് എന്നെ വിശ്വസ്തൻ എന്ന് എണ്ണി ശുശ്രൂഷയ്ക്ക് ആക്കിയത് കൊണ്ട് ഞാൻ അവനെ സ്തുതിക്കുന്നു. बस हिंदी में पढ़िए. और मैं अपने प्रभु मसीह यीशु का जिसने मुझे सामर्थ्य दी है धन्यवाद करता. आमीन. उसने मुझे विश्वास योग्य कर अपने सेवा के लिए ठहराया. हालेलुया. परमेश्वर मुझे विश्वास योग्य, किसी को भी परमेश्वर का सेवकाई सौंपने का है तो विश्वास योग्य है करके मालूम पड़ेगा तो ही सेवकाई सौंपेगा. तो सेवकाई विश्वास योग्य बनकर वो तो करते रहेगा करके मालूम पड़ेगा तो ही वो योग्यता देगा. हालेलुया.
चुनेगा। इसके लिए परमेश्वर के सामने पौलुस लिखा बोल रहे परमेश्वर नहीं तो यीशु प्रभु पौलुस लिखा को विश्वस्त गिना। हालेलुया। पौलुस लिखा को विश्वस्त करके गिना। इसके लिए मैं प्रभु को स्तुति करता हूँ। हालेलुया। तो पौलुस लिखा को कौन चुनकर सेवकाई सौंपा? यीशु प्रभु ने। हालेलुया। यीशु प्रभु चुनकर सेवकाई से सौंपा है। तो उसके लिए मैं स्तुति करता हूँ करके उधर लिखा है। तो परमेश्वर हमें चुनने के लिए हमारे अंदर क्या मांगते हैं? हमारे अंदर स्वर्ग का इच्छा के अनुसार जीने वाला एक व्यक्ति मांगता है, स्तुति करने वाला व्यक्ति मांगता है, प्रभु का इच्छा के अनुसार प्रार्थना करने वाला एक व्यक्ति मांगता है, प्रभु के इच्छा के अनुसार समर्पण करने वाला व्यक्ति मांगता है। हालेलुया। हालेलुया। स्तोत्रम। वो उनको पौलुस लिखा को कौन चुना? मनुष्य नहीं चुना है, परमेश्वर चुना है। मुझे मालूम है मेरे बारे में, मैं कुछ भी जानता नहीं था, बाइबल का एक वचन भी मैं जानता नहीं था, मगर परमेश्वर ने मुझे चुनकर, परमेश्वर मुझे वचन सिखाकर, परमेश्वर का सेवकाई सौंपा है, तो वो उनका इच्छा है। हालेलुया। एक നാമധേയ ക്രിസ്ത്യാനിയായിട്ട് ജീവിക്കുന്ന എന്നെ തിരഞ്ഞെടുത്ത് കർത്താവിൻ്റെ സുവിശേഷം കർത്താവ് ഏൽപ്പിച്ചെങ്കിൽ അവനെ സേവിക്കുവാനുള്ള ധൈര്യവും ശക്തിയും ബലവും അതിനുള്ള ജ്ഞാനവും ദൈവം തന്നുവെങ്കിൽ അത് ദൈവത്തിൻ്റെ തിരഞ്ഞെടുപ്പാണ്. ഹല്ലേലൂയ. ഒന്നുമറിയാത്ത എന്നെ ദൈവം ഉപയോഗിക്കുന്നതിന് ഞാൻ എൻ്റെ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ. ഹല്ലേലൂയ. സ്തോത്രം. देखो हमारा परमेश्वर कौन है? हमारा परमेश्वर हमें चुनने वाला परमेश्वर है। वह याकूब का लेखन में पहले अध्याय का 17वें वचन में लिखा है, हमारा परमेश्वर कैसा परमेश्वर है करके उधर लिखा है, कौन वो चुनते हैं करके उधर लिखा है। हिब्रूस का लेखन याकूबिന്റെ ലേഖനം जेम्स पहले अध्याय का 17वें वचन पढ़िए। क्योंकि हर एक अच्छा वरदान और हर एक उत्तम दान ऊपर ही से ही है, हाँ। और ज्योतियों से पिता की ओर से मिलता है, हाँ, जिसमें ना तो कोई परिवर्तन हो सकता है और ना अदला बदल के कारण उस पर छाया पड़ती है। हालेलुया। हमारा परमेश्वर कौन है? परिवर्तन नहीं होने वाला परमेश्वर है, अदला बदली नहीं होता है। हालेलुया। वो तो कभी बदलता नहीं है। ऐसा परमेश्वर अपना सेवकाई के लिए बदलता नहीं है, ऐसा लोगों को चुनता है। हालेलुया। विश्वस्त लोगों को चुनता है। उनका नजरों में ये विश्वस्त करके मालूम पड़ेगा तो चुनता है। हालेलुया। एक व्यक्ति परमेश्वर के सन्निधि में अदला बदली करने वाला, गलत विचार करने वाला, कभी आज बोलने वाला कल नहीं बोलेगा, कल बोलने वाला उसके बाद नहीं बोलेगा, बदलते बदलते रहने वाला लोगों को परमेश्वर चुनता नहीं है। हालेलुया। प्रवृत्ति स्थिरता से, विश्वस्तता से करने वाला लोगों को परमेश्वर चुनते हैं, क्योंकि मेरा परमेश्वर बदलता नहीं है। हालेलुया। हमारा परमेश्वर बदलता नहीं है, इसके वजह से हमारे परमेश्वर का सेवकाई करने वाला भी बदलना नहीं मांगते, बातों को बदलने वाला नहीं मांगते। हालेलुया। प्रवृत्ति को बदलने वाला नहीं मांगते। परमेश्वर का प्रवृत्ति के लिए അവിടെ മലയാളത്തിൽ എഴുതിയിരിക്കുന്ന എല്ലാ നല്ല ദാനവും തികഞ്ഞ വരവും ഒക്കെ ഉയരത്തിലുള്ള വെളിച്ചങ്ങളുടെ പിതാവിങ്കിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വരുന്നു. എല്ലാ നല്ല ദാനങ്ങളും വെളിച്ചങ്ങളുടെ പിതാവിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വരുന്നു. ഹല്ലേലൂയ. വരദാനങ്ങളും ദൈവത്തിൽ നിന്ന് വരുന്നു. ഹല്ലേലൂയ. പിന്നെ അവിടെ എഴുതിയിരിക്കുകയാണ്, അവന് മാറ്റമോ ഗതിഭേദത്താലുള്ള ആച്ഛാദനമോ ഇല്ല.
ഗതിഭേദത്താലുള്ള ആച്ഛാദനമോ ഇല്ല എന്നവിടെ എഴുതിയിരിക്കുകയാണ്. അവൻ മാറാത്തവനാണെന്നാണ് അതിൻ്റെ അർത്ഥം. हालेलुया। उन्हीं में परमेश्वर में कोई परिवर्तन नहीं है करके लिखा है, वो कभी बदलता नहीं है। उनका वचन में क्या लिखा है वही वो करते रहेगा। हालेलुया। तो परमेश्वर के सन्निधि में हम बदलने वाला को परमेश्वर कितना भी हम प्रार्थना करेगा तो भी सेवकाई नहीं സോപ്തേ. ഹല്ലേലൂയ. तो നമ്മുടെ ദൈവം ആരാണ്? മാറാത്തവനായ ദൈവം എന്നെ ആരാക്കി? മാറാത്ത ഒരു അംബാസഡറാക്കി മാറ്റിയിരിക്കുകയാണ്. ഹല്ലേലൂയ, ഹല്ലേലൂയ. तो മാറാത്ത ഒരു അംബാസഡറായി മാറ്റിയിരിക്കുക. ഈ സ്ഥാനം എന്തുവാ? ടെമ്പററി ഒന്നുമല്ല കേട്ടോ. ഈ സ്ഥാനം टेम्पररी नहीं है। हालेलुया। थोड़ा दिन के लिए चुनता नहीं है, चुनेगा तो ये सदा के लिए चुनते हैं। हालेलुया। ये टेम्पररी नहीं है. അന്ത്യശ്വാസം വരെയും ഓടാൻ എന്നെ തിരഞ്ഞെടുത്തിരിക്കുക. हालेलुया। अंतिम दिन तक प्रभु के लिए दौड़ने के लिए परमेश्वर हमें चुना है. तो इसके लिए परमेश्वर വയസ്സാകുമ്പോൾ रिटायरमेंट ഒന്നുമില്ല. हालेलुया। भजन संगीता 71 में 18वीं वचन में लिखा है, जल्दी पढ़िए। जब मैं बूढ़ा हो जाऊं और मेरे बाल पक जाए तब भी तू मुझे ना छोड़। हम फलभूष्ट होकर जीकर फल देखकर, नो रिटायरमेंट। परमेश्वर के सन्निधि में रिटायरमेंट नहीं है. वार्धक्य में भी परमेश्वर के लिए विश्वस्त बनकर जीने के लिए, सेवकाई करने के लिए परमेश्वर हमारा बच्चे लोगों के बारे में चाहते हैं. इसके लिए हम परमेश्वर के सन्निधि में कैसा रहेगा हमारे बारे में चिंता करो. हम वार्धक्य में हम सब प्रार्थना करते हैं, मुझे बैल दे दो. अंतिम दिन तक परमेश्वर का सेवकाई ചെയ്ത് स्वर्गराज्य में हमें लेकर जाएगा परमेश्वर. तो हमारा जीवन में पूरी तरह से हम समर्पण करेंगे. परमेश्वर, मेरा वार्धक्य और बाल पकने का समय भी तुम मुझे छोड़ेगा नहीं है, ये विश्वास मेरा है प्रभु. हम पूरी तरह से समर्पण करेंगे फलपुष्ट होकर परमेश्वर के लिए जीने का, तभी परमेश्वर चुनने के लिए तैयार हो जाएगा. हम परमेश्वर का अम्बासडर बनने के लिए परमेश्वर हमारे बारे में चाहता है. अम्बासडर बनकर हमें आगे बढ़ने के लिए प्रभु जो कृपा मांगते हैं, जो वर मांगते हैं, वो मुझे दे दो करके हम प्रार्थना करेंगे. वो प्रार्थना कर कर वचन में आगे बढ़ने के लिए. इसका बाकी हम कल का दिन सुनेंगे. परमेश्वर को स्तुति हो और प्रार्थना कीजिए. आमीन. ദൈവം നമ്മളെ എല്ലാവരെയും അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. ദൈവം നമ്മുടെ പ്രാർത്ഥന കേട്ട് അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. വചനം കേട്ട് എല്ലാവരും കർത്താവിനെ സ്തുതിക്കുവാനും സ്വർഗരാജ്യം പ്രാപിപ്പാനും ഇടയായിത്തീരണം. ആമേൻ. സ്തോത്രം.